मारू नको मारू नको, मला काहीच माहित नाही मारू नको. बोल नाही तर फोडून काढेन, बोल. मा तूच मला शिकवलंयस, झूठ बोलना पाप है. लागलं ना, लागलं ना. नहीं नहीं माँ, तुम्हारे हाथ का मार भी मुझे प्यार लगता है माँ. कसा वाटला डायलॉग? डायलॉग पण मारतोय. सांग ती पोरगी कुठे आहे? अरे तू लोकांना चढवायची कामं करतो पण स्वतःच्या कामाचा पत्ता नाही. तुझ्यामुळे ना माझ्या डोक्याला लय ताप झालाय. माँ ऐसा मत बोलो, तुम्हारे सिवा मेरा इस दुनिया में है ही कौन? अरे मराठी 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 माझा अभिमान आहे. लाभले माझा भाग. मराठीत बोलतो, मराठीत बोलतो. प्लीज त्याला मारू नका, तो सांगेल ना, सांगशील ना. हो बोल ना. सांगेल. अहो नाही सांगणार, लय नाटकी पोरग आहे, मार खाल्ल्याशिवाय सांगणार नाही तो. लातों के भूत बातों से नहीं मानते. अरे मराठी 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 लातांचे भूत. नाही काहीच बोलत नाही, मी काहीच बोलत नाही. सॉरी मी काहीच बोलत नाही. अरे बोल पटकन, काय भरवलं त्या पोरीच्या मनात? ती पोरगी आदित्यकडे गेलीये आणि त्याने जर का तिला काही बरं वाईट केलं ना तर तू मेला समज. राजेश प्लीज सांग ना, तू काय सांगितलंयस मधुराला? अरे बोल पटकन, नाही तर कोयता आणते. ताई जरा शांत हो ना, घाबरलंय पोरग, तोंड सुकलंय बघ त्याचं. ए सांग ना, काय सांगितलंयस तू तिला? सांग सांग. अरे बोल. सांगतो. अगं मी काहीच बोललो नाही तिला, म्हणजे मी सहज बोललो तिच्याशी. राजेश असं काय सहज बोललास तू? ती आदित्यकडे का गेली आणि परत येणार आहे ना? नाही ते मला माहित नाही, पण मी तिला एका फिल्मची स्टोरी सांगितली. फिल्मची स्टोरी? काय होतं त्यात? म्हणजे साधी स्टोरी. एक माणूस असतो आणि तो सतत मास्क लावून फिरत असतो आणि त्याच्या आजूबाजूची जी माणसं असतात ना त्यांनी त्याला दगा दिलेला असतो. एवढंच सांगितलं. मुर्दा बसवला तुझ्या मासचा. आता बघा कसा पटपट बोलायला लागलाय तो. एक मिनिट ताई, एक मिनिट थांब. तो सांगतोय ना, त्याला बोलू द्या ना प्लीज प्लीज. हा राजेश बोल, पुढे पुढे काय? पुढे काय, ती म्हणाली मी जाते आणि गेली निघून आदित्यकडे. बघितलं, यानेच भरवलं तिच्या डोक्यात. अरे तरीच मी म्हणत होते, आल्यापासून एवढा चांगला का वागतोय? कुठे फेडशील पाप? मागाशी वर तोंड करून बोललास ना, दे खोबरं किसून देतो, तेव्हाच मला वाटलं होतं काहीतरी गडबड आहे. तर मला वाटलं ठीक आहे, चल पोरग सुधारलं असेल, पण नाही, हे तर जास्तच बिघडत चाललंय. नाही, एक मिनिट. मला असं वाटतंय यात राजेशची काहीच चूक नाही. मधुराच गेली असणार आदित्यकडे. तेच म्हणतोय मी. या दोघींनी ना मला विलन करून ठेवलाय. वैसे तो मैं हीरो हूं ना मामे. एक मिनिट, मारू नका प्लीज. राजेश मला सांग, किती वेळ झाला मधुराला बाहेर पडून? साधारण अर्धा एक तास झाला असेल. अरे बापरे. मीराताई पटकन फोन करा, म्हणजे मधुराताई अजूनपर्यंत पोचलेही नसतील, कदाचित परत आल्या तर. हो बरोबर. ती फोन कट करते, म्हणजे ती नक्कीच आदित्यकडे पोहोचली असणार. आता काय काही राहिलंय का तुझं इथे? नाही. मग का आलीस इकडे, आणि तेही इतक्या रात्री? मला तुझ्याकडे यावंसं वाटलं म्हणून मी आले. नक्की तुला यावंसं वाटलं की मीराने पाठवलंय तुला इकडे? माझ्या अपमानाचा बदला घे वगैरे आणि तू पेटून उठलीस आणि इथे आलीस? नाही, मी माझ्या मर्जीने आले इथे. आत येऊ?
आदित्य, मला नाही राहायचंय ताईसोबत. मला नाही आवडत अरे ती. ती ना फक्त स्वतःचाच विचार करते. तिच्याकडे ना काहीच किंमत नाहीये मला. हो, मग तुला काय वाटतं? इथे तुला किंमत आहे म्हणजे मी तुला ती देईन असं वाटतंय का? माहित नाही, पण मला एक चान्स घ्यावासा वाटला म्हणून मी आले. म्हणजे कसंही असलं तरी इथे राहण्यासारखं काहीतरी आहे आदित्य. तू आहेस इथे. अच्छा, म्हणजे तू माझ्यासाठी इथे आलीस. सुपर. पण समजा मी तुला घरात घेतलंच नाही किंवा पुन्हा बाहेर काढलं तर? तर काय, ही दुसरीकडे जाईन कुठेतरी. बस करी सगळी नाटकं. आणि आता मला खरं खरं सांग, नक्की काय प्लॅन आहे तुम्हा दोघींचा? नक्की काय चाललंय तुझं? रित्या अरे, मी तुला सगळं तर खरं सांगतेय. मला नाही राहायचंय तिथे म्हणून तर मी आले ना इकडे. शक्यच नाही. मला अजिबात विश्वास नाहीये तुझ्यावर आणि तुझ्या त्या मीरावर. आता मी काय करू की तुझा विश्वास बसेल माझ्यावर? आदित्य, ऐक माझं. तू मला जे काही सांगशील ना ते मी सगळं करायला तयार आहे. मी तुझं सगळं ऐकेन. प्रॉमिस. पण मला नाही जायचंय मीराताईकडे कधीच. ते सगळं आपण नंतर बघू. पण आत्ता मला सांग, मी इतकं वाईट वागून, तू मला घराबाहेर काढून, तुझ्याशी लग्न करण्याचं नाकारून सुद्धा तू माझ्याकडे परत कशी काय आलीस? तुझ्यामुळे झालंय सगळं. निघ घराबाहेर, निघ घराबाहेर. आई, आई बा, आई मला घरात राहायचंय. राहू दे ना व, मी तुझं सगळं काम ऐकेन. राहू दे ना व. इथे काय घडतंय आणि तू गाणं गातोय? लाज नाही वाटत तुला? अगं मा, मधुराला काही होणार नाही, विश्वास ठेव माझ्यावर. तुला कसं माहित? हा, एक काम करूया, आपण आहे ना सगळे जाऊ आदित्यकडे आणि आपल्या पोरीला घेऊन येऊ. चला. हो. हा, चला चला चला. पण मा, ती येईल ना तिची परत? तू गप्प बस. एक शब्द बोलू नको. आणि तू इथेच राहा. तू काही यायची गरज नाही. तू तिकडे आला ना तर माती खाशील. हो. माँ, इस लड़ाई की शुरुआत मैंने की थी और इसे खत्म भी मैं ही करूंगा. फिल्म मेरी है तो क्लाइमैक्स भी मेरा ही होगा. तू काही करू नको. चल ग, आपण जाऊया. नाही, नको. आपण तिथे जाऊन काहीच होणार नाही. या सगळ्याचा क्लायमॅक्स तर मधुराच कर. म्हणजे मी तुला सांगितलं होतं ना गीता, ही लढाई मधुराची सुद्धा आहे. तिने तिचा मार्ग निवडलाय कदाचित. ती आता परत येणार नाही. तुला तर माहितीये मधुरा किती हट्टी आहे ते. तिने जे ठरवलंय ते ती करणारच. मीराताई, मधुराताई तिथे एकट्या काय करणार आहेत एकट्याने? काही काळजी करू नकोस. ती ज्या हेतूने आदित्यकडे गेली आहे ना, तो हेतू ती काही झालं तरी पूर्ण करणार. मला असं वाटतंय आपण तिथे जाऊन उगाच काही अडचण निर्माण करायला नको. तेच म्हणत होतो मी. बघ आई, तू उगाच मारलं मला आधी. ते तर मारणारच आहे आता पण. आदित्य, तू जे काही केलंस किंवा आमच्यासोबत जे काही वागलास ते एका अर्थाने बरोबरच होतं. म्हणजे ताईला शिक्षा व्हावी, तिला तिच्या चुका लक्षात याव्या म्हणून तू हे केलंय. माहितीये मला. पण या सगळ्यात तुझी काहीही चूक नसताना मी तुझ्याशीही वाईट वागलो.
मग तरी तू का आलीस परत? कारण माझी यात काहीच चूक नाहीये आणि ताईच्या चुकांची शिक्षा मी का भोगू? तिला राहायचं असेल तिथे, पण मला नाही राहायचंय आदित्य. आणि मला आता कळलंय, नात्यांपेक्षा ना काही गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. पैसा असेल ना तर काहीही होऊ शकतं. हा, म्हणजे तुला आता असं वाटतंय की मी तुला पैसा दे, हो ना? नाही आदित्य, नकोय मला पैसा. तू मला फक्त इथे राहू दे रे, कारण मी नाही राहू शकत तिकडे. तुला माहित नाहीये ताई मला कुठे राहायला घेऊन गेलीये ते. कुठे? एका चाळीच्या घरात. चाळीत? हो आदित्य, त्या घरात राहणं ना इम्पॉसिबल आहे रे. चल घर सोड, पण तू चाळीत जेव्हा एंटर करतो ना तेव्हाच तुला किळस यायला लागते. ते सतत इतका घाण वास येत राहतो. तुला माहितीये, ज्या दिवशी आम्ही तिथे पोहोचलो ना तेव्हा आमच्या समोर एक अल्कोहोलिक आला होता. कसा तरी आम्ही आमचा जीव वाचवून घरी पोहोचलोय. पुढे गेलो तर एक परत घाण वास येऊ लागला. मला माहितीये मी कशी पोहोचले ते संगीताच्या घरी. संगीता कोण आहे? गीताची बहीण. गीताच घेऊन गेली ना आम्हाला त्या संगीताच्या घरात. ते घर म्हणजे आपली स्टोर रूम मोठी आहे रे त्या घरापेक्षा. आता तूच सांग, मी कशी राहू शकते एवढ्या लहान घरात? इकडे पाण्याचे प्रॉब्लेम्स आहे, इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम आहे. लाईट गेली ना आदित्य ते 4-5 तास येत नाही. माझा जीव जातो त्या गरमीत. आणि जेवणाबद्दल तर तू काही विचारूच नको. ते जेवण बघितलं ना तर भूक मरते माणसाची. आणि मीरा तिकडे राहते, राईट? हा, आता तिला एकेका गोष्टीची जाणीव होईल. अजून सांग मला. अजून काय आदित्य? टेस्टच नसते रे जेवणाला. सगळं ना ते असं गढूळ पाण्यात केल्यासारखं वाटतं. तिथे ना एक सतत घाण वास असतो. तो घरात असतो, चाळीत असतो, सगळीकडे तो घाण वास असतो. तिथली माणसं माहितीये कशी आहेत? रोज रात्री दारू पिऊन येणार आणि भांडत बसणार. साधा माणूस झोपूही शकत नाही शांतपणे. खरंच तू तिकडे राहिलीस? खरंच मीरा अजूनही तिथे राहते? आदित्य, मी खोटं का सांगेन तुला? आणि मी आधी अशी कुठली चाळ तरी बघितलीये का की तुला असं खोटं बोलेन? पाहिली असशील एखाद्या फिल्म मध्ये, त्यातलं सगळं बघून सांगत असशील मला. कदाचित तू, मीरा आणि गीता दुसरीकडे कुठेतरी राहत असाल. आदित्य, आम्ही खरंच तिघीही तिथे राहतोय. मला अजूनही पटत नाही. ठीक आहे, पण मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. पण ती चाळ मला बघायची आत्ता. नाही, माझी इच्छा नाहीये परत तिकडे जाण्याची. जायची इच्छा नाहीये की जायचं नाही? कारण अशी कुठली चाळ अस्तित्वातच नाहीये. तू जर मला तिकडे घेऊन गेलीस तर तुझं हे सगळं, हे जे काही तू सांगितलेस ना मला, तुझी बनवलेली गोष्ट खोटी ठरेल. आदित्य, मी का खोटं सांगेन तुला? मी खरंच राहते अशा एका चाळीत. मग प्रॉब्लेम काय आहे? आपण एकदा जाऊन बघू, म्हणजे मला खात्री पटेल. ठीक आहे, जाऊ आपण. पण माझी एक अट आहे. काय? तू मला इथे कायम राहायची परमिशन दे, तरच मी तुला तिकडे घेऊन जाईल.
ठीक आहे, मला तुझी अट मान्य आहे. चल. चल. मीराताई, मधुराताई आदित्याकडे गेल्यात खऱ्या, पण त्याने तिला घरात घेतलंच नाही तर. असं का करेल तो? नाही म्हणजे त्याला आपल्या प्लॅन बद्दल कळलं आणि त्याने ताईंना घराबाहेर काढलं तर. अरे बापरे, त्याला सगळं कळलं तर तो त्या पोरीच्या जीवाला काही दगापटका तर करणार नाही ना. आणि तसं काय जर झालं ना राजेश, तर तू बघ काय करते मी तुला. मी बघतो ते, पण तू काळजी नको करूस मा. मीराताई, माझ्यावर विश्वास ठेवा, मधुराला काही होणार नाही. तुला काय माहिती रे, एवढं पक्क कसं सांगू शकतो? हा, तू काय आदित्यला भेटला होता? तुला माहिती का आदित्य कसं आहे ते? नाही, भेटलो नाही, पण तुम्ही जे काही बोलता ना त्यावरून मला कळलंय की तो खूप माजोरडा आहे. आणि ही फुकटची श्रीमंती आली आहे ना, त्याचा माज आलाय त्याला. तो तर आलाच आहे. हा, हे असे लोक असतात ना, त्यांना आपल्याकडे लोक आश्रित आलेली हवे असतात. म्हणजे असे पायाजवळ आले लोक त्यांना हवे असतात. हे आदित्यासारखे लोक त्यांना काही करत नाही, उलट आश्रय देतात. आपण कसे मोठे आहोत, आपण कसे महान आहोत हे दाखवायला. तुला काय माहिती रे असल्या लोकांबद्दल? हा? खर तर मा, तुला माहितीच नाही. तू मला व्यवस्थित ओळखलंच नाही अजून. ऍक्च्युली मला अजून कोणीच इथे ओळखलं नाही. माझा जन्म खरं तर हॉलिवूडमध्ये व्हायला हवा होता, पण ठीक आहे, असो आता काय. कुठं? ठीक आहे, तुला नाही कळणार, इट्स ओके. पण मुद्दा असा आहे की मधुराला काहीही होणार नाही. मी लिहून द्यायला तयार आहे. मलाही असंच वाटतंय. नाही म्हणजे खरंच राजेश बरोबर बोलतोय. हा, आदित्य मधुराला नक्कीच घरात घेईल, कारण त्याला हेच तर हवंय. त्याला मधुरा आणि माझ्यात फूटच तर पाडायची आहे. आमच्यात भांडण झालेलं बघून त्याला खूप आनंद होतो. मधुरा आपल्याकडे आली आहे म्हणजे मीरा आता एकटी पडणार, दुबळी पडणार, याचा अंदाज आलाच असेल त्याला. त्यामुळे मला असं वाटतंय की आदित्य मधुराला नक्कीच घरात घेईल. हो ताई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. कारण की तुमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न त्याने आधीही केलेला आहे. कारण त्याला हे चांगलं माहितीये, तुम्ही दोघी जर एकत्र आलात ना तर त्याची काही खैर नाही. भित्रा कुठला. म्हणजे एकंदर पाहता मधुरा आदित्यकडे गेली, या गोष्टीचा आपल्याला फायदाच होणार आहे. म्हणजे मी जे काही केलं ते योग्यच केलं ना. हो. हा, बघ, तू उगाच मला मारत होतीस. चल दे माझा मार परत. हा, दे, 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 थांब, दे. अगं, काका, तुम्ही? काय रे, काय झालं? ताई, तो माझा भाऊ दारू पिऊन खूप त्रास देतो. आता काय केलं त्यानं? ताई, त्यांनी दारू पिण्यासाठी माझ्याकडे पैसे मागितले, मी त्याला नाही म्हणालो. मग त्यांनी बायकोकडे पैसे मागितले, ती पण नाही म्हणाली. मग त्यांनी तिला मारलं, तिचा मोबाईल घेतला, तो विकण्यासाठी घेऊन गेला आणि म्हणाला मी दारू पिऊन येतो. तू थांबवलं नाही त्याला? ताई, मी त्याला खूप आवरण्याचा प्रयत्न केला, पण तो काय आवरला नाही. तो निघून गेला आणि पाठोपाठ ती बहिणी पण गेल्या. गीता, तू जेवणाचं बघ, मी त्या बेवड्याकडे बघून येते. ए मा, थांब, मी पण येतो. तू मर्डर करशील त्याचा, नाही तर. चल, बायकांवर हात उचलतात काय? चल त्याच्या तर. दाखव कुठे गेलाय तो. अरे, बायकांवर हात उचलतात काय? नाही त्याचे हातपाय तोडले ना तर नाव बदल माझं. कुठे गेला तो? चल. गीता, अगं काय आहे संगीताताई, पण कुठे गेल्यात रात्रीच्या भांडायला? त्यांना भीती नाही वाटत का? ताई, तुम्ही नका काळजी करू. काय आहे, ताईचं हे सगळं नेहमीच आहे, रोजचे. इथली लोक तिचा आदर करतात ना, म्हणून सगळेजण असं सांगायला येतात. खरंय.
ताई एक बोलायचं होतं. म्हणजे राजेश जसं बोललाय तसं मधुराताई आपल्या घरी गेलीये ते फायद्याचं नक्की ठरेल ना? फायद्याचं तर ठरेलच, पण ते सगळं नंतर घेता. त्याआधी मला मधुराची खूप काळजी वाटते. हे सगळं तिला जमेल ना? म्हणजे आदित्यला फसवणं वगैरे इतकं सोपं नाहीये. तो आदित्य मधुराला काही करणार तर नाही ना? मला खरंच खूप काळजी वाटते.